खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंवाद यात्रेचा चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली असून आज दक्षिण मुंबई, उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। तर या बैठकीत आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेना विभाग स्तरावरील पदाधिकारी, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, उपविभाग स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। जालन्यात रस्त्यावर टायर जाळून मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली असून शहरातील नवीन मोंढा येथील प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलंय। तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असून मात्र सरकार त्यांची दखल घेत नाहीये। जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे, त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून मराठा आंदोलकांनी नवीन मोंढा येथील प्रवेशद्वाराजवळ टायर पेटवून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे। संघर्ष योद्धे आदरणीय मनोज जरांगे दादा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असून आज त्यांची तब्येत अत्यंत नाजूक अशी झालेली आहे, तरी शासन किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी किंवा राज्याचे कोणी राजकीय पदाधिकारी मुद्दाम या उपोषणाकडे दुर्लक्ष करतायत आणि मराठा समाजाच्या मागण्यावर जो शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला होता तो शब्दावर त्यांनी माघार घेतलेली आहे आणि तो शब्द त्यांनी पाळला नाही। म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही आज मनोज दादाच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जालना शहर व जिल्हा बंद ठेवलेला आहे आणि जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आपण या ठिकाणी आहोत, आम्ही सर्व बंद केलेलं आहे। आणि माझी राज्य शासनाला विनंती आहे की आम्ही ट्रेलर दे, आम्हाला आमची इच्छा नाही की काय कुठलाही कायदा सुव्यवस्था हातात घ्या, पण जर 2 दिवसामध्ये मनोज दादांच्या जरांगेच्या मान्य झाल्या नाही आणि दादा उपोषणावरून उठले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन या जिल्ह्यामध्ये होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी या शासनाची राहील। आज या ठिकाणी आम्ही जालना जिल्हा बंदचं नियोजन केलेलं होतं। आम्हाला संपूर्ण व्यापाऱ्यांनी जालना शहरातली कृषी उत्पन्न बाजार समिती असो, शहरातील मार्केट असो, बंद ठेवून सर्व व्यापाऱ्यांनी समाजाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही आमच्या आव्हानाला जो प्रतिसाद व्यापाऱ्यांनी दिला व मराठा समाजाला जो पाठिंबा व्यापाऱ्यांनी दिला त्याबद्दल सर्व व्यापारी बंधूंचे आभार मानतो आणि आम्ही आज हे बंदचं आंदोलन या ठिकाणी केलेलं। आम्ही या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी टायर जाळलेत व शासनाला सूचना दिला, एक इशारा दिला की ही एक सुरुवात, एक टेलर आहे, पण यापुढे जर तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन संपूर्ण जिल्ह्यामध्ये उभं राहील। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। धन्यवाद। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।